आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहोत, तर त्यासाठी इकडे गॅसवरती मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे. त्यामध्ये थोडंसं अगदी मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सोयाबीन घालून घ्यायचं आहे. सोयाबीन न खाणारे देखील अगदी बोटं चाटून पुसून खातील आणि डब्यासाठी नेणार असतील तर डबा पूर्ण मोकळाच होऊन येईल. इतकी भारी खूप छान अशी सोयाबीनची भाजी बनणार आहे. आता इथे 1-2 मिनिट आपण फक्त हे गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे. गॅसवरती इकडं कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे. थोडेसे जिरे घेतलेले जिरे घालून घ्यायचे आहेत. हिंग घालून घ्यायचा आहे थोडासा आणि इथे कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपला कांदा आपण 1 मिनिटभर छान असा मीडियम गॅसवरती भाजून घेणार आहोत. आपला कांदा भाजून होत आहे तोपर्यंत इथे आपण आलं, लसूण आणि थोडीशी अगदी कोथिंबीरचे देठ आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आपण हे छोट्या खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहोत. इथे हे आपलं वाटून झालेलं आहे. आता हे वाटलेलं वाटण आहे ते देखील आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे आपण 1 मिनिटभर छान असं आले लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. कोणतीही भाजी बनवताना अगदी ताजं फ्रेश आलं लसूण असं कोणतंही वाटण ताजं बनवून घातलं ना की भाज्यांची चव खूप छान लागते. इकडे आपलं वाटण परतून होत आहे. सोबतच आपल्याला यामध्ये टॅमॅटो मी 1 कट करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून, तो देखील आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता टॅमॅटो घातलेला आहे तर सोबत लगेचच आपल्याला मीठ देखील घालून घ्यायचं आहे. इथे मी 1 चमचा छोटा मीठ घालणार आहे. 1 चमचाला मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे. आता आपण कांदा, टॅमॅटो व हा मसाला व्यवस्थित असा छान आपण 1 मिनिटभर असा परतून घ्यायचा आहे. हे मी लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे. घरगुती काळा मसाला घेतलेला आहे. किचन किंग मसाला 1 चमचा घेतलेला आहे. हळद पावडर, धणे पावडर आणि जिरे पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे जर किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही इतर कोणताही मसाला वापरू शकता. गरम मसाला किंवा इथे पावभाजी मसाला असा तुम्ही वापरू शकता. आता हे व्यवस्थित आपल्याला सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपला मसाला करपू नये त्यासाठी आपण त्यामध्ये याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मसाले छान असे पुन्हा आपण व्यवस्थित 1 मिनिटभर भाजून घेणार आहोत. इथे आपले मसाले हलकेसे भाजून झालेले आहेत. यामध्ये मी थोडंसं अगदी अर्धा चमचा बेसन घेतलेला आहे ते घालून घेणार आहे. यामुळे आपली भाजी खूप छान अशी दाटसर बनून तयार होणार आहे. आता हे बेसन देखील आपण यामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. इथे आपल्याला 1 चमचा दही घेतलेला आहे. अगदी मलईचं ताजं फ्रेश दही आहे ते घालून घेणार आहे मी. ते देखील आपण व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित आपण आता 1 मिनिटभर पुन्हा सर्व बारीक गॅसवरती छान मसाला परतून घ्यायचा आहे. आपला मसाला वाटून तेल सुटेपर्यंत आपण छान असा परतून घेतलेला आहे. पाहू शकता इथे तुम्ही. आता यामध्ये आपल्याला सोयाबीन घालून घ्यायचे आहेत. हे यातील पाणी घट्ट असं पिळून काढलेलं आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला सुकीच भाजी बनवायची आहे. डब्यासाठी तुम्ही भाजीला काय नसेल तर ही सोयाबीनची सुकी भाजी नक्कीच डब्याला देऊ शकता. खूप छान टेस्टी अशी ही भाजी लागते. सोबतच आपल्याला इथे थोडीशी आपण कोथिंबीर देखील घालून घेणार आहोत. गॅस मोठा करायचा आहे आणि आता यामध्ये थोडंसं आपण पाणी देखील घालणार आहोत म्हणजे आपली भाजी छान अशी शिजून तयार होईल. सर्व मसाल्यामध्ये सोयाबीनची भाजी व्यवस्थित अशी कोट पण होईल आणि शिजून पण होईल. आता आपण ही 5 ते 7 मिनिट ही भाजी आपण शिजवून घेऊयात. इथे आपली भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे. पाहू शकता इथे तुम्ही. इथे आपली सोयाबीनची सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.